Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. घर विकत घ्यावं का आहे तसं भाड्यानेच राहावं हा प्रत्येक मिडल क्लासला पडलेला प्रश्न आहे. ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. घेण्याचा विचार करताय किंवा घेणार आहात किंवा घेतला आहे, या सगळ्यांनी जरा डोळे उघडे करून हा जो काही व्हिडिओ आहे त्याला पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हे जे काही घर घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे याचं कन्क्लुजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करूयात आणि प्रॅक्टिकल विचार करून करूयात. कुठेतरी भावनिक न होता प्रॅक्टिकली आणि भावना या दोन्हीचा आदर राखून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घर विकत घ्यायचं का भाड्याने घ्यायचं हा प्रत्येक मिडल क्लासचा कळीचा प्रश्न आहे असं मी म्हणेल. खरं तर मला असं वाटतं की कन्फ्युजन आहे. तर घर तर घ्यायचं आहे, ड्रीम होम आणि रियालिटी आणि वास्तव, नंबर आणि कॅल्क्युलेशन हे सगळंच आपण करूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरू करण्या अगोदर मी हे सांगेल की प्राणी पक्षी सुद्धा स्वतःचं घरटं बांधतात. म्हणजे पक्षी स्वतःचं घरटं बांधतात मला चांगलं माहीत आहे. आणि आपण तर माणूस आहे, आपण पण घर घेतलंच पाहिजे, पण जरा प्रॅक्टिकल विचार करून घेतलं पाहिजे. एवढंच माझं मत या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे. नक्की तुम्हाला कॅल्क्युलेशन बरोबर वाटतायत, कॅल्क्युलेशनच्या बाजूने जायचं आहे, भावनांच्या बाजूने जायचं आहे, हा निर्णय तुमचाच असणार आहे. पण मी इथं फक्त एलिब्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, भावनिक निर्णय वर्सेस प्रॅक्टिकल निर्णय. भावनिक बाजू काय, घर घेतलं तर काय होतं, स्वतःचं घर स्वप्न पूर्ण होतं. माझं घर असं फिलिंग खूप छान असतं. कुटुंबाला सिक्युरिटी स्टेबिलिटी मिळते आणि समाजात मान सन्मान पण मिळू शकतो. आणि माणसाला हवंच काय हो, अटेन्शन पाहिजे, लोकांनी लक्ष दिलं पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, लोकांनी आदर केला पाहिजे. आणि मग जे काही म्हणता येईल की लोक अटेन्शन किंवा रिस्पेक्ट किंवा काही जे देतात ना हे प्रत्येक माणसाला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळा खटाटोप असतो, ते समाधान असतं. प्रॅक्टिकल बाजू काय, EMI, इंटरेस्ट, लोन पे, डाऊन पेमेंट हे सगळं मोठं असतं. आर्थिक मोठा भार येतो. लॉजिक आणि कॅल्क्युलेशन यांना इग्नोर केलं जातं पूर्णपणे. याच्या पुढे भावनांच्या पुढे लॉजिक काय आणि कॅल्क्युलेशन काय हे पूर्ण इग्नोर केलं जातं. दीर्घकालीन फायनान्शियल इम्पॅक्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हा इम्पॅक्ट या PPTच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाय म्हणजे नक्की काय, साधं सोपं. बाय म्हणजे डाऊन पेमेंट करायचं, बँकचं लोन करायचं आणि पुढं 20 वर्ष 25 वर्षाचा EMI सुरू करायचा. हे डाऊन पेमेंट करण्यासाठीच लोक काय करतात, सोनं मोडतील, FD मोडतील, सगळं दुर्लक्षित करतील. सगळे पैसे जमा करतील, डाऊन पेमेंट करतील, मग बँकेचं लोन काढतील. आता घर घेतलं म्हणजे घर घेतलं तेवढंच नाही होत आहे, त्याच्या पुढचे छुपे खर्च पण भरपूर सारे असतात जे आपण दुर्लक्षित करतो. बरं, हे लोन मिळवायचं म्हणजे तुम्हाला सिबिल स्कोर चांगला पाहिजे, तुमची जॉबची सिक्युरिटी पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जातील. रेंट म्हणजे नक्की काय, घर घेणं म्हणजे काय, डाऊन पेमेंट, लोन काढणं, EMI भरत बसणं. आणि रेंटनी राहणं म्हणजे काय की फ्लेक्झिबिलिटी. वा, नोकरी बदलली, शहर बदललं, कुठेही जाता येत आहे, काय पण करतात. कितीतरी लोक आहेत ज्यांनी घरं घेतलेत, कुठंतरी राहतायत, कुठंतरी इकडं भाड्याचं टेन्शन आहे, बदलायचं टेन्शन आहे, ते घर घेऊन त्याचा EMI चालू आहे, तिकडे कुठंतरी भाड्याने दिले, तो भाडेकरूचा त्रास आहे की तो भेटतोय नाही भेटतोय इकडं. म्हणजे मला एक कळत नाही की तुम्ही परमनंट घर घेतलं मग तुम्ही ग्रोथ थांबवणार आहेत का तुमची, आणि तुम्हाला जर चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही इथंच राहणार आहेत का, स्वतःला विचार. आज तुमची परिस्थिती म्हणून डायरेक्ट घर घेण्यापेक्षा खरंच तुम्हाला याच शहरात कायमची चांगली नोकरी राहील, पुढे जर चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तुम्ही स्विच करणार नाही, असं काय आहे का? बरेच लोक म्हणतात ते भाड्याचं घर आणि खाली कर, मग आम्हाला बदलायला लागतं. मी माईट बी तुम्हाला जॉब चांगला बेंगलोरला मिळाला, तुम्ही पुण्यात घर घेतलं तर तुम्हाला तिकडे जाऊन राहायचं आणि तिकडे भाड्यानेच राहायचं आहे, तो त्रास तुम्हाला आहेच आहे. हे प्रॅक्टिकली विचार करा. मग तुम्ही अपॉर्च्युनिटी सोडणार आहात का, स्वतःच्याच घरात राहणार असं परमनंट आहे का, ठरलेलं आहे का? बरं, EI मुळे खूप सारे डिस्ट्रप्शन होणार आहेत, त्याच्यामध्ये जॉब गेला काय करणार आहे? सो प्रॅक्टिकल विचार. फ्लेक्झिबिलिटी खूप महत्वाची जीवनाला. त्याच्यानंतर कमी खर्च, डाऊन पेमेंटचा खर्च नाही, रजिस्ट्रेशनचा खर्च नाही, मंथली रेंट भरायला लागतं एक पर्टिक्युलर, आणि संपला विषय. कर्जमुक्त जगणं साहेब, कोणाचं देणं असेल ना तर लई डेंजर असतंय. अर्धी सुखाची म्हणतात आमच्याकडे, पण कुणाचं देणं पाणी नको. कारण देणारा काय मागवतो साहेब, 2-3 महिन्याचा EMI जर थकला ना साहेब, तर तुम्हाला माहित आहे का बँकेचं घर लय प्रकर्षाने जाणवतं, आपलं नाही आहे. कितीतरी लोकांचं असं घडलेलं आहे, म्हणून मी सांगतोय. प्रॅक्टिकली विचार करा.
बाकी मी तुम्हाला घाबरत नाहीये किंवा काय मोटिवेटही करत नाही, डिमोटिवेटही करत नाही. मी फक्त हे प्रॅक्टिकल सगळं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करा. तर आपण हे एक उदाहरणाने प्रॅक्टिकल समजून घेण्याचा प्रयत्न करू. समजा तुम्हाला 50 लाखाचं घर घ्यायचंय, टायर 2 सिटीमध्ये किंवा टियर 2 सिटीमध्ये आपल्याला 50 लाखाचं घर घ्यायचं असेल, 2 BHK वगैरे येतो, तर 50 लाखाचं घर म्हणजे 10 लाखाचं डाऊन पेमेंट आणि 40 लाखाचं कर्ज बँकेकडून आपण घेतो आणि EMI सुरू होतात. ठीक आहे. आता EMIचं जर कॅल्क्युलेशन मी पूर्ण जर मांडलं तर साधारणपणे तुम्ही लोन काढलंय 40 लाख रुपये आणि त्याचा इंटरेस्ट भरताय परत 40 लाख रुपये, म्हणजे तुम्ही 20 वर्ष म्हणजे 240 महिने, इट्स नॉट अ जोक ॲट ऑल, 240 महिने हप्ते भरणार आहात आणि 8.5% जर व्याजदर मी पकडला तर साधारणपणे 34,000चा हप्ता येतो. आता 34,000चा हप्ता प्रत्येक महिन्याला जाणार आहे बरं का. एकही महिना तुम्ही चुकवू शकत नाही आणि 2-3 महिने चुकवला तर तुमच्या लक्षात येतं की घर आपलं नाहीये. मग टोटल जर मॅथमॅटिक केलं तर मूळ रक्कम तुम्ही 40 लाख रुपये कर्ज काढलं होतं, 40 लाख रुपये व्याज भरलं आणि घराची साठी व्हॅल्यू जी तुमची गेली ती 80 लाख प्लस 10 लाख म्हणजे 90 लाख रुपये तुम्ही स्पेंड केलेले. ठीक आहे. आणि घराची काय व्हॅल्युएशन होईल त्यावेळी 20 वर्षानंतर मला वाटतं फ्लॅटचं ॲप्रिशिएशन होईल. 10 वर्ष 5 वर्ष जागेवर राहते आणि त्याच्यानंतर डिव्हॅल्युएट व्हायला सुरुवात करतात फ्लॅट, म्हणजे जे काही माझं ऑब्झर्वेशन आहे. सो नवीन फ्लॅट त्यावेळी कदाचित 2 कोटीला असेल, मला माहित नाही, पण तुमचा फ्लॅट 1 कोटी 1.25 कोटीलाच जाईल. विचार करा, मी 20 वर्षापूर्वी, आता जर पिंपरी चिंचवडमध्ये 20 वर्षापूर्वीचा फ्लॅट असेल तर तिथं 2 व्हीलरची पार्किंग आहे किंवा नाहीच आहे पार्किंग, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. ते चक्काकी नाही आहे त्या घराची आणि तो घर घ्यायचं म्हटलं तर नवीन फ्लॅट महागात आहे, पण जुना फ्लॅट त्याची तेवढी व्हॅल्यू नाही आहे. सो दॅट इज द बिगेस्ट डिफरन्स. सो 80-90 लाख रुपये जातील आणि तुमचं व्हॅल्युएशन 1.25 कोटीचं होईल. नवीन फ्लॅट त्यावेळी 2 कोटीला असेल, नो डाऊट अबाउट दॅट. बट हे विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही भाड्याने राहिलात तर काय सिनारिओ होऊ शकतो, तर 10-15 हजार रुपये तुम्हाला भाडं जाईल. हा, हे वर्षाला 5% 7% भाडं होते, नो डाऊट अबाउट दॅट. फ्लेक्झिबिलिटी राहील, पण तुमची नोकरी बदलली, शहर बदललं, काही टेन्शन नसणार आहे. तुम्ही इझिली ते मूवअप करू शकणार आहे. हे म्हणजे महिन्याचं जे बर्डन आहे 34 लाखापेक्षा 15,000 कमीच असतात, 34,000पेक्षा 15,000 कमी असतात. EMI 34चा 15,000 जर भाडं. बाकीचे जर समजा आपण 19 वाजतात असं जर गणित केलं तर 15 भाडं भरतोय, 19,000 रुपये वाचणार आहेत. ते जर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, ठीक आहे, तर पहिले जाणार होते 34, त्यातले 15 गेलं भाडं, 19 आपण इन्व्हेस्ट केले, तर आपले पैसे होऊ शकतात कंपाऊंडिंगनी 12% रिटर्न 20 वर्षामध्ये, साधारणपणे 1,90,00,000 म्हणजे 2 कोटी रुपये. मग त्यावेळेला कदाचित तुम्ही नवीन घर घेतलं, भाडंही दिलंय तुम्ही, कदाचित घर याच्यापेक्षा स्वस्त मिळेल, पण आपण भरलं 1,90,00,000 रुपये. इट्स ह्यूज नंबर रक्कम. आणि मग म्हातारपण तुम्ही स्वतःचं घर घेऊन काढू शकता. तिथं ते बर्डन नाहीये ना, डोक्याला टेन्शन नाहीये. आता हप्ता नाही भरायचं, काही नाही, हे पैसे घेऊन घर घेऊन टाकू शकता. आता मी असं पण म्हणेल की घर घेतलं तर फायदे काय, स्वतःची ॲसेट बनते आणि टँजिबल आहे. टँजिबल म्हणजे मोजता येण्यासारखी बनते. सिक्युरिटी आहे, म्हातारपणाला स्वतःचं घर आहे, आता राहायला स्वतःचं घर आहे. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी आहे. त्या मुलांची शाळा असते, रोज जर तुम्हाला फ्लॅट बदलावं लागलं तर कदाचित शाळेचे ठिकाण वेगळं असू शकतं. असे फायदे पण आहेत आणि नुकसान पण मी तुम्हाला दाखवतोय. आपल्याला कन्क्लुजनला जायचं आहे. बायचे तोटे काय, EMIचं प्रेशर 34,000चं, कमी फ्लेक्झिबिलिटी, तुम्ही इकडे तिकडे मूव्ह आउट नाही करू शकत, इंटरेस्ट रेट कॉस्ट 30-40 लाख रुपये तुमची जाणार आहे. आणि रेंटचे फायदे काय की फ्लेक्झिबिलिटी, कमी आर्थिक भार आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी. आता तुम्हाला काही निवडायचं आहे हा पूर्णपणे तुमचा वे आउट असू शकतो, पण माझ्या दृष्टीनं जर तुम्ही बघणार असाल तर मी फायदेही सांगतोय, तोटेही सांगतोय. तर तुम्ही रेंटचे जर तोटे विचारात घेतले तर माझं घर नाही ही फिलिंग राहणार आहे 20 वर्ष. आणि मी म्हणतो 20 वर्षाऐवजी तुम्हाला कॅशनी घर घ्यायचं ना तर 5-7, 7-8 वर्षात प्लॅन होऊ शकतं. डाऊन पेमेंट आणि तुम्ही जर मंथली जो काही EMI भरताय तो जर वाचवला तर 12-15% तुम्हाला जर ग्रोथ मिळाली ना, 7-8 वर्षात तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकता. महागाई ॲड करून एवढे पैसे बनतात. 10 वर्ष लागतील मागं पुढे, बट हे होऊ शकतं. 20च वर्ष थांबलं पाहिजे असं नाहीये. मी आपलं एक मॅथमॅटिक तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलं. सो घर नाही ही फिलिंग राहील, रेंट वाढत राहील, तोही बर्डन येऊ शकतं आणि इमोशनल फॅक्टर आहे. तुमची इज्जत, तुमचे घरचे, तुमचे बाहेरचे, हा सगळा विषय इथं तोट्याचा आहे. पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रॅक्टिकल विचार करा. मला असं वाटायचं की एकच घर आयुष्यात होतं, असं नाही होत. पुन्हा पुन्हा घरं बदलायला लागतात. आईवडिलांनी घर बांधलं, पोरांना पण बांधायलाच लागतं, त्यांच्या पोरांना पण बांधायला लागतं. बांधताना आपण पुढच्या पिढीचा विचार करून बांधतो, पण तशी गरज नाही पडत.
आणि तसं होत पण नाही. तुम्ही राहता का तुमच्या आईवडिलांनी बांधलेल्या घरात? तर मला सांगा कमेंटमध्ये. त्यांनी तर तुमच्यासाठी बांधलं होतं. तुमची पोरं राहणार आहेत का? मला तर सिंपल असं म्हणणं आहे की ना, आता सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती मी असं म्हणतो की आपण पहिल्या काळात कामाला लागलो ना एका ठिकाणी, तो 30-35 वर्ष आपण एका ठिकाणी काम करायचो. आत्ताची जी पिढी आहे, आपण स्वतःचा विचार केला तर 10-12 वर्ष मला वाटतं आता ॲव्हरेज असेल लोक एका ठिकाणी काम करतात. ते स्विच करतात, बरंचसं काही करत असतात. तिसरं विचारात घेतलं तर मुलं आपली एका ठिकाणी किती वर्ष काम करतील ॲव्हरेजली? ते तर जग एक्सप्लोअर करणार आहेत. जग तेवढं फास्ट बदलतंय पण. मग ते एकाच ठिकाणी राहतील का? परमनंट रेसिडेंटची गरज असेल का? बरेचसे फॅक्टर्स आहेत. याचा पण तुम्ही नक्की विचार करा. दुसरं मला असं पण म्हणायचं की लोकसंख्या जे काही वाढीचा दर आहे 1.8 आहे मला वाटतं आता भारताचा. म्हणजे 2 लोकांना 2 लोक पण रिपीट होत नाहीत. शिशु वर्गाचे ॲडमिशन 7 to 8% काहीतरी कमी होतात मागचे 2-3 वर्ष 4 वर्ष कन्सिस्टंटली. मीन्स व्हॉट? पहिली 10-10 मुलं व्हायची. आईवडील एकच घर बांधायचे. ते पुरायचं नाही म्हणून डिमांड फार मोठी होती. आता कार्ट एकच आहे, बापानीच 4 घेऊन ठेवल्यात किंवा असे पण विषय आहेत खूप सारे. सो मला असं वाटतं की थोडंसं प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जरी परमनंट इथं राहिलात, तुमची मुलं परमनंट इथं राहणार आहेत का? आणि कदाचित एवढं मोठं घर घेतलेलं आहे, त्याचा मेंटेनन्स, त्याचं जे काही झंझटी आहेत. मला खूप सारे लोकांना मी ओळखतो, पुण्यात चांगलं घर आहे, मुलं अमेरिकेला सेटल झालेत. मुलांना इकडे यायचंच नाही आहे. आता एवढं मोठं घर आहे, म्हातारी काय करतायत? हे 1 BHK ला शिफ्ट होत आहेत, कुठंतरी काहीतरी करतायत, ते भाड्याने देत आहेत, त्याचं पण टेन्शनच आहे त्यांना. मीन्स व्हॉट? का बर्डन घेतं एवढं? साधं सोपं मॅथमॅटिक इथं समोर मांडलेलं आहे. इकडे 15,000 भाडं दिलं, लवचिकता राहील तुम्हाला, उच्च लवचिकता, आर्थिक दबाव कमी असेल, मालमत्ता निर्मिती गुंतवणुकीच्या द्वारे तुम्ही करू शकाल. दीर्घकाळात जरा सुरक्षिततेची भावना कमी असू शकेल, पण संपत्ती बनू शकेल दीर्घकाळामध्ये. इकडे 34,000 EMI, लवचिकता फार कमी असेल, आर्थिक दबाव जास्त असेल, BP शुगर हिट होऊ शकतो, नोकरी गेली, आजारपण आलं, अपघात झाला, तुम्ही याचा विचारच करत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तर कॅल्क्युलेशन समजून घ्या. डिसिजन तुमचा आहे, कारण आयुष्य पण कोणाचं आहे? तुमचंच आहे. जर उद्याच्याला खरंच आजारी पडलात, नोकरी गेली किंवा AI मुळे काय झालं, करोनासारखी परिस्थिती निर्माण झाली, तर तुमचं घर तुमचं नाही आहे, तुम्हाला तात्काळ कळेल. प्रॅक्टिकल विचार करून निर्णय घ्या. तुम्ही काय निर्णय घेणार आहात किंवा तुम्ही काय निर्णय घेतलाय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल किंवा जे लोक घर घेण्याचा विचार करतात त्यांना शेअर करा. त्यांना हे प्रॅक्टिकल बाजू समजून घेऊ द्यात. त्यांना काय करायचं हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे. मी परत एकदा म्हणेल की प्लॅन करून करा. घर तर घेतलंच पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.